हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. आपण आज बघणार आहोत कर्मवीररित्या प्रबोधिनी इयत्ता 7वीचा रयत शिक्षण संस्थाचा विशेष सराव परीक्षा पेपर. तर गुण असणार आहे 100. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा अभ्यास छान झाला असेल तर पटापट तुम्हाला उत्तर येणार आहे. तर आज आपण सराव परीक्षा पेपर बघणार आहोत आणि हे प्रश्न सर्व अतिशय फार महत्त्वाचे आहे. टोटल 100 प्रश्न आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तर ही जी प्रश्नपत्रिका आहे तर ती 2023 आणि 24ची आहे. तर बरेचसे प्रश्न तुम्हाला यातील हे येऊ शकता. सो लेट्स स्टार्ट. पहिला प्रश्न आहे, सुचिरभूत हा शब्द किती अक्षरी आहे? ऑप्शन खाली दिलेले आहे. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कंठ तालव्य वर्णाची जोड ओळखा. ओ, औ, उ, उ, ग, ध, ए, ए. प्रश्न क्रमांक 3, संक्षिप्त या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार पुढीलपैकी कोणत्या शब्दात होतो? संगणक, संधान, संमती, संशय. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते आहे? वासरे, हसरे, पाखरे, लेकरे. 5 आहे, गचाकांधारी या पाठाचे लेखक कोण आहेत? गचाकांधारी हा लेसन तुम्हाला आहे. सो या पाठाचे लेखक कोण आहे हे तुम्हाला माहिती असणारच आहे. यानंतर 6वा प्रश्न आहे, डॅश दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा योग्य शब्द वापरून तुम्हाला ही म्हण पूर्ण करायची आहे. 7वा प्रश्न आहे, पुढील शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. गावी. या प्रकारे तुमचे मराठी या विषयाचे काही प्रश्न होते. आता इंग्रजी या विषयाचे प्रश्न. यू शुड राईट डॅश बुक. आता या ठिकाणी आर्टिकल वापरायचा आहे तुम्हाला. यू शुड राईट अ बुक. फाइंड ऑड मॅन आउट. ब्लॅक, ब्राऊन, बिग, रेड. सो यामध्ये ऑड मॅन आउट बिग आहे. बाकी तीनही कलर्स नेम आहे. 13 आहे, फाइंड ऑड मॅन आउट अगेन. ऑड मॅन आउट वेगळा शब्द ओळखायचा आहे. डेंटिस्ट, ॲक्टर, टीचर अँड सॅड. सो तिन्ही प्रोफेशनल आहे आणि सॅड हा वेगळा येतो, म्हणून 4 हे उत्तर असेल. 14th आहे, डॅश डीड ही केम टू माय होम. व्हॉट, व्हेन, हुज, विच. व्हेन डीड ही केम टू माय होम. 15th आहे, डॅश पेन इज मिसिंग. whom, how, when, whose. when whom pen is missing, कोणाचा पेन मिसिंग झाला आहे किंवा whose. या ठिकाणी 16th आहे, आय एम डॅश अन ॲपल. चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. इटिंग, eats, ate अँड eaten. आय एम, आता इथं प्रेझेंट टेन्स आहे. आय एम इटिंग अन ॲपल. 17वा आहे, चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. आफ्टर डिनर बॉईज डॅश देअर होमवर्क. आफ्टर डिनर बॉईज कंप्लीट, कंप्लीटिंग, कंप्लीटेड, कंप्लीटली. यामध्ये ऑप्शन तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. 18th आहे, चूज द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर ऑर प्लुरल, म्हणजेच अनेक वचन किंवा एकवचन तुम्हाला शोधायचं आहे. तर या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येऊ शकतात. तर त्या टॉपिकवर तुमचा नक्कीच अभ्यास झालेला असेल. या प्रश्निकेच्या थ्रू तुम्हाला कोणत्या टॉपिक तुमचा करायचा राहिला आहे किंवा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला भर द्यायचा आहे हे तुम्हाला नक्कीच समजेल आणि तो टॉपिक तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे बघा, या ठिकाणी चूज द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल फॉर्म. ॲनिमल, ॲनिमल्स. टूथ, टूथ्स. नाईफ, नाईफ्स. मॅन, मॅन्स. सो या ठिकाणी करेक्ट पेअर सांगितलेला आहे. तर या ठिकाणी मॅनचं मेन होतं, टूथचं टीथ होतं. ॲनिमल्स ES प्रत्यय लागले, या ठिकाणी चुकले. सो 4 नंबरचं ऑप्शन हे तुमचं बरोबर असणार आहे, नाईफ, नाईफ्स. 19वा प्रश्न आहे, सिलेक्ट द
ॲप्रोप्रिएट ऑपोजिट ऑफ बिल्ड. तर ऑपोजिट वर्ड शोधायचा आहे बिल्ड याचा. क्रिएट, डिस्ट्रॉय, डिसमिस अँड फोर्ट. यानंतर 20वा प्रश्न आहे सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट ऑपोजिट वर्ड ऑफ द सिरियस. फनी, गुड, व्हायलेंट अँड वीक. सो ऑपोजिट वर्ड सिरियसचा फनी असणार आहे. यानंतर आता इंग्लिशचे प्रश्न झाले आहेत आपले. आता गणिताचे आहेत. तर गणिताचे प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे आहे. या ठिकाणी 35 गुणिले कंसामध्ये 7/5 कंस पूर्ण अधिक 18 भागिले 2 ही पदावली सोडायची आहे. सॉल्व 35 मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 7 - 5 प्लस 18 डिवायडेड बाय 2. तर पदावली सोडवताना आपल्याला सर्वांना माहितीच आहे की पहिले भागाकार सोडवायचा, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. सो या पद्धतीने आणि सर्वात अगोदर म्हणजे पहिला कंस दिला असेल तर कंस सोडवायचा आहे. सो या पद्धतीने तुम्ही पहिला कंस सोडवा. म्हणजेच 35 गुणिले 7 वजा 5 याचं उत्तर येईल 2 अधिक 18 भागिले 2. मग या ठिकाणी 2ने 18ला भाग जातो 9 उत्तर येते या ठिकाणी. सो पुन्हा 35 दुने किती येतात आणि त्यामध्ये ॲडिशन ही करायची आहे पुढील. सो या पद्धतीने पदावली सोडवायची आहे. तर बघा या ठिकाणी 35 जुने 70 होता आणि 70 अधिक 9 कारण की याचा भागाकार 9 येतो. 70 अधिक 9 79 होता. सो ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर या ठिकाणी येतं. या पद्धतीने आपण सोडवायचं आहे. यानंतर 22वा प्रश्न आहे 12 मीटर लांबीच्या कापडाच्या 80 सेंटीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील. या ठिकाणी डिव्हिजन करायचे आहे तुम्हाला. पुढील आहे बघा एका पाण्याच्या टाकीची लांबी 5 मीटर, रुंदी 2 मीटर व उंची 40 सेंटीमीटर असल्यास त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल. या ठिकाणी सूत्र वापरून तुम्ही सोडवायचं आहे. इंग्लिशमध्ये देखील दिलेले आहे. बघा ज्यांना सेमीमध्ये असेल त्यांना देखील याचा फायदा आहे. पुढील आहे प्रश्न वजा 3/5 घातांक 4 गुणिले 625/81 इज इक्वल टू हाऊ मेनी. सो उत्तर सॉल्व करायचं आहे. या ठिकाणी 26वा आहे एक रेषा दुसऱ्या रेषेला लंब असल्यास त्याच्या छेदनबिंदूजवळ कोणता कोन होतो. बघा सोपं आहे. एक रेषा दुसऱ्या रेषेला लंब आहे म्हणजेच काटकोन तयार होतो. यानंतर 27वा प्रश्न आहे जर 16x 65 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे तर x ची किंमत काढायची आहे. या ठिकाणी पायथागोरसचं त्रिकूट आहे विचारलेलं आहे तर x ची किंमत काढायची आहे तुम्हाला. यानंतर 28वा प्रश्न आहे 5b अधिक 3 आणि 4b वजा 8 इज इक्वल टू हाऊ मेनी. खाली दिलेलं आहे ऑप्शन. तुम्हाला उत्तर इझिली मिळून जाईल. हवं तर तुम्ही सॉल्व करा. यानंतर 29th क्वेश्चन आहे बघा 29वा. तुम्हाला या प्रश्नांच्या पलीकडे काहीही येऊ शकत नाही कारण की फक्त डिजिट वेगळे असतात परंतु सेम पॅटर्नचे क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. नक्की सराव करायचा. जेव्हा दोन परस्परांना लंब छेदतात तेव्हा त्या एकमेकांशी डॅटेचा कोन करतात. जेव्हा दोन रेषा एकमेकांना परस्परांना लंब असतात तेव्हा त्या एकमेकांशी डॅटेचा कोन करतात. ऑप्शन दिलेले आहेत. 30वा प्रश्न आहे बघा 6.5चा घातांक अधिक 3.5चा घातांक छेद 6.5चा घातांक वजा 6.5 गुणिले 3.5 अधिक 3.5चा घातांक इज इक्वल टू हाऊ मेनी. 31वा प्रश्न आहे 18x आणि 5490 या चार संख्या प्रमाणात आहेत तर x ची किंमत काढायची आहे. या ठिकाणी खाली तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन. तुम्हाला इझिली उत्तर मिळून जाईल. 3:5 प्रमाणात बाजू असणाऱ्या व परिमिती 128 सेंटीमीटर असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती. आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र जर तुम्हाला माहिती असेल तर उत्तर हे इझिली तुम्हाला मिळून जाईल. तर सूत्रांचा वापर करा, सूत्र पाठ करा, नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला प्रेस करा, हाय बटनला प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर देखील करा.
नेक्स्ट आहे क्वेश्चन, दोन संख्या अनुक्रमे 3x व 5x असून त्यांच्यातील फरक 42 आहे, तर त्याचा लसावी काढायचा आहे. सोपा आहे, इझिली जमेल तुम्हाला. 34वा प्रश्न आहे, दोन पूरककोनांची मापे अनुक्रमे 3x अधिक 8 व 5x वजा 12 आहे, तर त्यापैकी मोठ्या कोनाचे माप किती? 35वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आकृतीचे सर्व कोन हे काटकोन असतात? आता काटकोन विचारले आहे बघा. आता त्रिकोणमध्ये तर सर्व कोन हे काटकोन असतात का? चौरस, पतंग आणि समभुज चौकोन. तर बघा, आपण आतापर्यंत विज्ञान, इंग्रजी, मराठी या तीनही विषयांचे प्रश्न बघितले. आता विज्ञानाचे प्रश्न आहे. किण्वन प्रक्रिया कोणी शोधली? लुई पॅश्चर, बिऑर्डर श्वान, आर बिर्शॉ आणि रॉबर्ट हुक. 37वा प्रश्न आहे, स्टेप्स हाड कुठे असते? हातात, गुडघ्यात, पायात, कानात. वेअर इज द स्टेप्स बोन? 38वा प्रश्न आहे, कॉलरा हा रोग कशामुळे होतो? दूषित हवा, पाण्यावाटे संक्रमण, डासांमुळे, श्वसन संक्रमण. 39वा प्रश्न आहे, अन्न नलिकेची लांबी ही किती असते? 5 मीटर, 7 मीटर, 9 मीटर व 10 मीटर. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कुठे आहे? मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर. फुग्याचे फुटणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? उपयुक्त बदल, परिवर्तनीय बदल, आवर्ती बदल. यानंतर 42वा प्रश्न आहे, ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना काय म्हणतात? 43वा प्रश्न आहे, अणुऊर्जा निर्मितीसाठी कोणते खनिज वापरतात? थोरियम, सल्फेट, सोडियम, पोटॅशियम. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंगाच्या साबणामध्ये कोणता क्षार असतो? सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न. पुढील प्रश्न आहे, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? नागपूर, नावशिवा, कलकत्ता, डेहराडून. 46वा प्रश्न आहे, पापण्यांमध्ये कोणत्या प्रकारचे स्नायू असतात? ऐच्छिक, अनैच्छिक, त्रिभुजाभ आणि त्रिशिरस. 47वा प्रश्न आहे, सोडियम या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? संज्ञा नक्की करून ठेवा सर्व विज्ञानाच्या. पुढील प्रश्न आहे 48वा, साखर हे काय आहे? मिश्रण, संयुग, धातू, अधातू. बघा, अजून भरपूर प्रश्न राहिले आहे. आपण थोडं फास्टमध्ये घेऊ जेणेकरून व्हिडिओ हा आपला मोठा होणार नाही. 100 प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला. 49वा प्रश्न आहे, पृष्ठभागावर सहजरित्या पसरण्याचा गुणधर्माला काय म्हणतात? 50वा प्रश्न आहे, पेशीच्या आकारमानाचे मोजमाप कोणत्या एककाचा वापर करून केले जाते? यानंतर आता या ठिकाणी आपले विज्ञानाचे सर्व प्रश्न झालेले आहे. नक्कीच तुम्हाला अंदाज आला असणार आहे कशा प्रकारे प्रश्न हे तुम्हाला येऊ शकतात. मागच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा, जवळपास त्यातीलच बरेचसे प्रश्न हे रिपीट होत असतात, म्हणून आपण ही क्वेश्चन पेपर घेत आहोत. 51वा प्रश्न आहे, शिवाजी महाराज व मिर्झा राजे जयसिंग यांच्या डॅश तह झाला? तर या ठिकाणी आता इतिहास सुरू झाले आहे. 52वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? बहरजी नाईक, आपल्या सर्वांना माहितीच आहे. पुढील प्रश्न आहे 53वा, वेदमाता जिजाबाई मूळच्या कोणत्या जिल्ह्यातील होत्या? बुलढाणा, सोलापूर, हिंगोली, यवतमाळ. 54वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? त्यानंतर 55वा प्रश्न आहे, सिद्धीला शह देण्यासाठी महाराजांनी राजापुरीसमोर डॅश नावाचा दुर्ग बांधला? 56वा प्रश्न आहे या ठिकाणी, राजगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? मुरुंबदेव होते. समवर्ती सूचीत डॅश विषय असतात? 48, 46, 49, 47. संविधानानुसार मत देण्याचा अधिकार नागरिकांना कधी मिळतो? सर्वांनाच माहिती आहे, 18 वर्ष पूर्ण झाल्यावर. 59वा प्रश्न आहे, उंचीनुसार हवेचा दाब हा वाढतो, कमी होतो, असमान राहतो, समान राहतो, तर कमी होतो. या ठिकाणी बघा, इतिहास, नागरिकशास्त्र आणि आता आपण भूगोलाकडे वळत आहोत, भूगोलातील प्रश्नांकडे. पुढे आता भूगोलाचे प्रश्न आहे, वाऱ्याचा वेग हा डॅश परिमाणात मोजला जातो? मीटर प्रति तास, नॉट्स, मिलीबार.
61वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रदेश सुदान गौता प्रदेश येतो? 62वा प्रश्न आहे, कोणत्या वाऱ्याचा कालावधी, वेग, दिशा व क्षेत्र अनिश्चित असते? ग्रही वारे, स्थानिक वारे, आवर्त वारे, हंगामी वारे. 63वा प्रश्न आहे, लाटेच्या खोल भागाला डॅश डॅश असे म्हणतात? तर लाटेच्या खोल भागाला द्रोणी, शीर्ष, दरी, खळगे तर द्रोणी म्हणतात. 64वा प्रश्न आहे, खालील शेतीचा प्रकार ओळखायचा आहे. ही शेती डोंगर उतारावर केली जाते. स्थानिक मनुष्यबळाचा वापर भरपूर केला जातो. यानंतर 65वा प्रश्न आहे, पृथ्वीचा आज कललेला नसता तर डॅश डॅश ऑप्शन दिलेले आहे. 66वा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद ओळखायचे आहे. सोम, मंगळ, बुध, गुरु. बघा आपला आता भूगोल शिकतोय म्हटल्यावर हे आपल्याला ग्रहांची नावं माहितीच आहे. त्यामध्ये सोम नाही आहे, मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे. सो सोम हा तुमचा उत्तरी पहिला ऑप्शन 1. 67वा प्रश्न आहे बघा या ठिकाणी, गटात न बसणारे पद ओळखायचे आहे. 17, 19, 21, 23. तर पुढील प्रश्न आहे, एका हजेरी पत्रकात संगीताचा सुरुवातीपासून 10वा क्रमांक आहे आणि सनीचा शेवटून 20वा क्रमांक आहे. संगीता आणि सनी यांच्या नावामध्ये 15 मुलांची नावे आहेत. तर हजेरी पत्रकात एकूण किती नावे आहेत? खाली पर्यायातील आकृत्यांच्या डाव्या बाजूस आरसा धरल्यास कोणती आकृती आरशात तुम्हाला जशीच्या तशी दिसेल? खाली आता बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे या ठिकाणी बघा, तर सॉल्व करायचे आहे शांततेत आणि शांत डोक्याने विचार करून. तर फक्त 30 प्रश्न राहिलेले आहे या ठिकाणी आपले. एका सांकेतिक भाषेत शेळीला वाघ म्हटले, वाघाला हत्ती म्हटले आहे, हत्तीला मुंगी म्हटले आहे, तर सिंहाला ससा म्हटले आहे. तर सर्वांमध्ये सर्वात भित्रा प्राणी कोणता? व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, उत्तर आपल्याला लगेच इझिली मिळून जातं. पुढचा 71वा प्रश्न आहे, राम आपल्या घरापासून 4 किलोमीटर अंतर पूर्वेस गेला, नंतर डावीकडे वळून 5 किलोमीटर अंतर चालला, नंतर उजवीकडे वळून 6 किलोमीटर अंतर चालला, पुन्हा उजवीकडे वळून 8 किलोमीटर अंतर चालला. तर रामाचे तोंड हे कोणत्या दिशेला आहे? व्यवस्थित सॉल्व करा. 72वा प्रश्न आहे, पी बरोबर 6, जे बरोबर 4, एल बरोबर 8 आणि एम बरोबर 24. तर या ठिकाणी तुम्हाला पदावली दिली आहे ती सॉल्व करायची आहे. दिलेल्या शब्दांमध्ये तुम्हाला अंक ठेवायचे आहे, पदावली सॉल्व करायची आहे. 73वा प्रश्न आहे, पुढील मालिकेतील गाळलेले पद हे कोणते?